नमस्कार, सुनीतास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपणाला साबुदाण्याची चकली बनवायची आहे। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू। तर आपणाला 2 वाटी साबुदाणा लागणार आहे। मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हे जे साबुदाणा आहे आता आपणाला 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। हे बघा मी आता धुवून घेत आहे। स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर जे पांढरे आहे ते निघून जाते आणि आपल्याला 1 तांब्या पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचं आहे। साबुदाण्यावर 1.5 इंच पाणी ठेवायचं आणि रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। मी आलू घेतलेले आहेत, 2 किलो आलू आहेत। ते मी कुकरमध्ये लावून आता 5 शिट्ट्या करून घेत आहे। पाणी पण मी टाकलेलं आहे, 3 तांबे पाणी टाकलेलं आहे। हे बघा आता मी कुकर लावून गॅसवर ठेवत आहे। हे बघा मी पॅकिंगची भगर घेतलेली आहे, अर्धा किलो आहे। हे आता मी फोडून घेते आणि गिलासाच्या मापाने मी माप करून टाकते। आता ही आपली अर्धा किलो भगर होती ते 1.5 ग्लास भगर झालेली आहे। हे बघा पाहू शकता मी 3 ग्लास पाणी मी भगर शिजण्यासाठी टाकत आहे आणि आता आपणाला ही भगर गॅसवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। हे बघा मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं। आता मी ही चांगली शिजली का नाही बघत आहे। हे बघा मला फक्त 10 मिनिट लागलेले आहेत। हे बघा भगर एकदम छान शिजलेली आहे। बघा मी आता खाली उतरून घेतलेलं आहे। बघा किती छान एकदम नरमसूत शिजलेले आहे। मोठ्या पातेल्यामध्ये आता थंड होण्यासाठी मी काढून घेत आहे। जे साबुदाणा आपण भिजू घातलेला होता रात्रभर ते आता भगरीमध्ये साबुदाणा एकत्र करून घ्यायचा आहे। हे आलू एकदम छान शिजलेले आहेत, 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। बघा आता मी एक एक करून सगळे आलू काढून घेत आहे। हे बघा हे आलू एकदम थंड झालेले आहेत। आता मी ह्याच्यावरची पूर्ण साल काढून घेत आहे। हे बघा मी पुरण वाटायची जी चाळणी असते ते चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामधून आलू आपणाला वाटून घ्यायचे आहेत। हे बघा एकदम छान आणि बारीक होतात। हे बघा मी अशा पद्धतीने वाटून घेत आहे। हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण आलू मॅश करून घेतलेले आहेत। हे बघा आता आपणाला 3 चमचे तिखट टाकून घ्यायचं आहे। तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे। मीठ पण तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। आता आपणाला ही सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे एकदम मिक्स करून घेतलेलं होतं मी आता बाहेर आणलेलं आहे। आता आपणाला सुरुवात करायची आहे। हे बघा असं करून घ्यायचं आहे आणि शेवग्यामध्ये टाकून आपणाला टाकून घ्यायचं आहे आणि आपणाला चकली बनवायला सुरुवात करायची आहे। हे बघा अशा प्रकारे आपणाला दमादमाने गोल गोल अशा चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। हे बघा किती छान झालेली आहे, मस्त झालेली आहे। हे बघा अशा प्रकारे मी 2.5 किलोमध्ये सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।